एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पुरुष होता आणि त्या पुरुषाची एका विवाहित महिलेसोबत ओळख झालेली होती। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले, वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले आणि याच भेटीमधून ती जी प्रियसी होती, विवाहित महिला होती, ती गर्भवती झालेली होती। मग आता ती महिला विवाहित होती, लग्न झालेलं होतं, तिला अगोदर 2 लेकरं होते आणि ती प्रियकराकडून गर्भवती झालेली होती। आता तिला ते मूल पाहिजे नव्हतं म्हणून तिचा गर्भपात करण्याचं तिच्या प्रियकराने ठरवलेलं होतं। मग तो त्या महिलेला घेऊन तिचा गर्भपात करण्यासाठी एका दवाखान्यामध्ये गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, पण मात्र दवाखान्यातल्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचाच जीव गेला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण खळबळजनक घटना घडली आहे ही महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळजनक घटना आहे, पण मात्र या घटनेचं सत्य आता समोर आलेलं आहे। कारण की ही घटना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडलेली आहे आणि तारीख आहे 9 जुलै 2024। 9 जुलै 2024 रोजी घडलेली घटना आहे, पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 6 जुलै 2024 पासून। 6 जुलै 2024ला या ठिकाणी राहणारा एक पुरुष आहे, त्याचं नाव आहे गजेंद्र कळंबोली। गजेंद्र कळंबोली या पुरुषाचं एका विवाहित महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं। या दोघांचं अनैतिक नातं सुरू होतं आणि या अनैतिक नात्यामधूनच ती जी विवाहित महिला होती तिला एक 2 वर्षाचं आणि एक 3 वर्षाचं, माफ करा, एक 2 वर्षाचं आणि एक 5 वर्षाचं लेकरं होते। 2 लेकरं असताना सुद्धा तिला प्रियकराचा नाद लागलेला होता आणि याच प्रियकराकडून ती महिला गर्भवती झालेली होती। मग प्रियसी गर्भवती झाली आहे आणि ही माहिती जर तिच्या घरच्यांना समजली तर मग एक धक्कादायक गोष्ट घडू शकते। म्हणून हा जो आरोपी आहे यानं त्या महिलेला गर्भपात करण्यासाठी एका महिलेच्या आधारे, म्हणजे एक एजंट महिला होती आणि त्या एजंट महिलेच्या माध्यमातून एका दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यासाठी नेलं। 6 जुलै 2024ला तिला गर्भपात करण्यासाठी नेलं, पण मात्र 1-2 दिवस उलटल्यानंतर 8 जुलै 2024ला त्या महिलेचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं किंवा निष्काळजीपणामुळं त्या महिलेचाच मृत्यू झाला। तिचा गर्भपातही झाला आणि तिचा मृत्यू झाला। मग तिचा मृत्यूची बातमी जर लोकांना समजली तर याच्यावर कारवाई होईल, म्हणून त्या मध्यस्थी महिलेच्या माध्यमातून हा जो आरोपी आहे गजेंद्र कळंबोली नावाचा आणि याचा एक मित्र आहे रविकांत गायकवाड नावाचा, या दोघा जणांनी त्या महिलेचा मृतदेह मावळमध्ये आणला आणि मावळमध्ये आणल्यानंतर तिला एका नदीच्या कडेला नेलं। ती नदी होती इंद्रायणी नदी। आता त्या महिलेचा मृतदेह आणला, पण त्या महिलेसोबत तिचे 2 लेकरंसुद्धा होते आणि त्या महिलेचा मृतदेह इंद्रा नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये फेकून दिला। आता फेकून दिल्यानंतर रात्र झालेली होती। ते 2 लेकरं जोरजोरात आरडत होते, वरडत होते, रडत होते। मग लेकरं रडत आहेत आणि यांच्यामुळं तो आरोपी गोत्यात येईल, त्याच्यावर कारवाई होईल, म्हणून त्या निर्दयी पुरुषाने, त्या आरोपीने ते 2 लेकरं जिवंतच इंद्रायणी नदीत फेकून दिले आणि त्या ठिकाणाहून तो पसार झाला, फरार झाला 9 जुलै 2024ला। आता इकडं हा सगळा प्रकार यानं केलेला होता आणि तिकडं ती महिला 6 जुलै 2024 पासून बेपत्ता होती। मग महिला नेमकी कुठं गेली आहे, तिचे लेकरं नेमके कुठं गेली आहेत, ही काळजी तिच्या घरच्यांना, नातेवाईकांना पडलेली होती। मग ती नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे, तिचा काहीही तपास लागत नव्हता। म्हणून तिच्या घरच्यांनी जवळचं जे MIDC परिसरातलं पोलीस स्टेशन आहे तळेगावचं, त्या ठिकाणी फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली आणि त्या महिलेचा शोध घ्यावा अशी मागणी पोलिसांकडे केली। जेव्हा पोलिसांनी तिचा शोध सुरू केला, सुरुवातीला तिचा मोबाईल नंबर तपासला, मोबाईल नंबर तपासल्यावर तिचे कॉल डिटेल्स काढले, CDR काढला, ती कोणासोबत बोलतीये, कोणासोबत शेवटचं लोकेशन कुठं आहे, या सगळ्या गोष्टी तपासल्या। तेव्हा सगळ्यात पहिलं नाव या गजेंद्र नावाच्या व्यक्तीचं आलं आणि ती त्याच्यासोबत संपर्कात होती। शेवटचं
कॉल लोकेशन त्याच्यासोबतच आहे, शेवटचं बोलणं त्याच्यासोबतच झालेलं आहे. त्याच्याच आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याचा जो मित्र आहे रविकांत गायकवाड नावाचा, त्यालासुद्धा ताब्यात घेतलं. दोघांची चौकशी केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण मात्र जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आणि यामुळे महाराष्ट्रातली एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे की निर्दयीपणाचा कळस कशाला म्हणतात. ती महिला मृत पावली होती, पण मात्र 2 जिवंत लेकरांना या दोघा जणांनी जिवंत नदीत फेकलं होतं आणि त्यांचा सुद्धा जीव घेतला होता. म्हणून यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. एकंदरीत समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये, घटनेमध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.